ही 28 वर्षाची तरुणी, तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली, पण भरपूर रक्तस्राव झाला आणि पेशंटचं BP मॅनेज होत नव्हतं, म्हणून तिला आपल्याकडे पाठवलं. तिचं गर्भाशय एकदम रिलॅक्स्ड होतं. गर्भाशयाला टोन वाढण्यासाठी बरीच सारी औषधं दिली गेली होती, इंजेक्शन दिले गेलं होतं, त्याला दाबून कॉम्प्रेशन केलं होतं. आपल्याकडे जेव्हा ती आली, आपण त्याला बलून टेम्पोनाड पण केलं होतं, पण तरीही ब्लिडिंग थांबत नव्हतं. आतापर्यंत 4 ब्लड गेली होती. तेव्हा प्रश्न येतो की आता गर्भाशय काढायचं का? पण ती तरुण आहे, तिची पहिलीच डिलिव्हरी आहे, तिला पुढची गर्भधारणा महत्त्वाची होती, म्हणून आम्ही निर्णय घेतला की तिचं बायलॅटरल इंटरनल आयलियाक आर्टरी लायगेशन करायचं. म्हणजे काय करायचं की गर्भाशयाला रक्त पुरवणाऱ्या ज्या ब्लड व्हेसल्स असतात त्यांना बांधायचं. ते बांधल्यावर मग गर्भाशय डॅमेज होईल का? तर नाही. पण या प्रक्रियेमुळे आपल्याला गर्भाशय काढायला लागत नाही, फक्त रक्तप्रवाहाचा दाब कमी होतो, ब्लिडिंग त्याच्यामुळे लगेच कमी झालं आणि पेशंट लवकरच सेटल झाली. आज गर्भाशय पण सुरक्षित आहे आणि फ्युचर प्रेग्नन्सी पण शक्यता आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं फार गरजेचं असतं.